माथेरानच्या पायथ्याला आपण आले. आमच्या टेंटच्या बाहेर कोणतरी गोल गोल फिरत आहे. चाललंय गोल गोल. माणूस आहे का माकडं धावतात बाहेर? नाही, माकडांचा आवाज असा येणार नाही. आणि आम्ही गावापासून खूप लांब होतो, म्हणजे आम्हाला तिथे कोणी मारला तरी कळलं नसतं. लोणावळा वाटतं भीमाशंकर. पुढे गेलो, बाई होती, तिला रस्ता विचारला की ते कुठे दुकान आहे का किंवा काय, आम्हाला भूक लागली. ती असं करायला लागलं. कोंबडा किती वाजता ओरडतो जास्तीत जास्त? 4:30 तिथला कोंबडा 2 वाजता ओरडला. बापरे. कॉल सेंटर आहे. कुठे? सगळ्या लाईटी बंद केल्या आणि तिथून निघालो. गेटपर्यंत आणि मागे बघितलं, त्या कॅबिनची लाईट लागलेली होती. परत माझ्या अंगात मस्ती. आम्ही परत स्वॅप केलं, परत बाहेर बघायला आलो ना, आम्हाला असं वाटतं कोणतरी बघतंच आहे आम्हाला. मग मी तिथे ना सिक्युरिटीवाला विचारलेलं की काय असं काय सीन आहे. तर सिक्युरिटीवाला बोलतो इथे नाही का मुलीने जीव दिलेला आहे बोलतो. असं म्हणतात की ती फिरत असते इथे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मंडळी, नाईट आउट बाय भंकस, ज्यात आपण शेकोटीमध्ये हॉरर स्टोरीज करणार आहोत. याला फक्त 3 दिवस उरलेत आणि 3 नाही 2, कारण आजचा दिवस पण गेला आणि फ्रायडे रात्री आपली तिकीट बुकिंग क्लोज होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर आता बुकिंग करा. ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा. आणि जर तुम्ही कपल किंवा तुमच्या मित्रांचा ग्रुप असेल तर तुमच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट सुद्धा आहे. मंडळी, कसे आहात तुम्ही? माझं नाव रिकी आहे आणि हा एपिसोड जो आहे ना, तो आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे, नाईट आउट विथ भंकस. त्याचा हा 2nd एपिसोड आहे, ज्यात आपण कॅम्पिंग करतो आणि बॉन फायरमध्ये भूतांच्या गोष्टी करतो. ज्याचा पहिला एपिसोड आपण काही दिवसांपूर्वी रिलीज केला होता आणि हा त्या सिरीजचा 2nd एपिसोड आहे. मला एकदा आम्हाला विचारायचं आहे, तू बघ मगाशी बोलवतास ना की ती एक बाई होती जी तुम्हाला दिसली होती ट्रॅकच्या वेळी, तर तो काय इन्सिडेंट होता? रस्ता चुकून आलो आम्ही. नंतर एक त्या टेंटमध्ये थांबलो, एक धरणाच्या बाजूला टेंट लावून. तिथे रात्रभर खूप थंडी वगैरे होती, रात्रभर कोणाची झोप नाही झाली नीट. तर मग सकाळी उठून आम्ही पार्लेजी आणि पाण्यासोबत आम्ही असं खाल्ले आणि आम्ही निघालो की आता काय करायचं. तर मग पुढे गेलो तर एक बाई होती, म्हणजे तिकडे ना, तिला रस्ता विचारला की ते कुठे दुकान आहे का किंवा काय, आम्हाला भूक लागली. तर ती आमच्याकडे अशी रागाने अशी बघत राहायची. मी म्हणलं ह्यांना मराठी समजत नाही का, महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्र गाव वगैरे. मी म्हणलं इथे दुकान वगैरे किंवा असं काय आहे का. तर ती असं करायला लागली. तर मग आम्हाला घाबरायला लागलो. सकाळी पहाटे इथे आहे का दुकान. मग आता आम्ही काय काय आम्हाला भूक लागली, आता काय काय आम्हाला इथे कुठून रस्ता कुठे पुढच्या गावात जायला. तेव्हा पण ती अशी शिकायला लागली आणि तिने काहीतरी तोंडात तंबाखू वगैरे असं काहीतरी ठेवलेलं आणि तिथे विचित्र दिसत होती. तर मग ह्याला बोलले काय आहे, काय सकाळी असं काय करते ही बाई, म्हणजे असं तोंड असं फुगवलं नाही असं करत होती आणि रागाने बघत होतं आमचं असं. आणि आता पण तो सीन आठवतो ना, तो चेहरा आठवतो त्या बाईचा. चेहरा अजून आठवतो त्या बाईचा. असं. आणि त्याच ट्रेकला ना आम्ही पहिल्या दिवशी तर चुकलो. दुसऱ्या दिवशी काय झालं ना की माझं असं होतं की ती खिंड आहे तिथे, ती खिंड पार करून आम्हाला पलीकडच्या गावात जायचं होतं. आणि आमयाचं जसं आमया म्हटलं की पहिला रेंज ट्रेक होता. गणेश आणि मी थोडेफार केलेले रेंज ट्रेक असे छोटे छोटे. आणि तसं बघायला गेलं तर मोठा एवढा आमचा पहिलाच होता तो. जवळपास 70-1 किलोमीटरचा ट्रेक येतो चालत. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला करेक्ट पायवाट सापडली ना, तो दिवस जेव्हा संपला, आम्हाला खिंड पार करून पलीकडे जायचं तर ते जाऊ नाही शकलो आम्ही. आणि खिंड आम्हाला दिसते, हा डोंगर दिसतो ना तेवढ्या लांब खिंड दिसते. त्याच्या आधीच आम्हाला अंधार झाला आणि मी पुढे चालतोय आणि थोडं 20-1 फूट मागे दोघे चालतोय आणि मला कुजबुजण्याचा आवाज येतोय की, आणि मी आपला पार्लेजीच उरलेले, अजून काही नाही. आणि बाकी रॉ मटेरियल होतं, तांदूळ डाळ असं सगळं रॉ मटेरियल होतं. आणि शेवटच्या गावातून आम्ही पाणी भरून घेतलेलं. आता मला कुजबुजण्याचा आवाज आला आणि मला समजलो की आम्ही गणेशला सांगतोय की ह्याला समजाव बाबा किती चालतोय, आता बंद झालं, आता आहे तिथेच आपण थांबूया, उद्या चालूया, भूक लागली. तर म्हटलं ठीक आहे चालेल. काहीतरी तबेला गोठ्यासारखं आम्हाला काहीतरी घरासारखं दिसलं. म्हटलं चल तिथपर्यंत जाऊया, तिथपर्यंत जाऊ आणि आपण आराम करूया. तिथे गेलो ना, म्हटलं चल त्या घरामध्ये कोणी असेल. तर ते घर नव्हतं, ते गोठा होता, शेतावरचा गाईचा गोठा होता.
तर म्हटलं चल चांगली गोष्ट आहे, गाय आहे, देवाचं वाहन आहे, थांबू आपण. तर आम्ही गोट्याच्या बाहेर टेंट लावला आणि मी जसं म्हटलं की आमच्याकडे रॉ मटेरियल होतं, आम्ही खिचडी बनवली. जसं टेंट लावला आणि अशी चूल पेटवून शेकोटी पेटवून खिचडी बनवली. खिचडी खाल्ली वगैरे. आणि कसं आहे ना की जर तू बाहेर जेवण ठेवतो ना रात्रभर, ते रानडुक्कर किंवा हे असं सगळं ते येऊ शकतात. म्हणून आम्ही काय केलं, ते टोप थंड झाल्यावर, जेवण झाल्यावर आम्ही बाहेरच जेवलो. जेवण झाल्याच्या नंतर तो टोप थंड करून टेंटमध्ये घेतला. आणि कसं आहे ना, एवढं चालल्यावर तुला 15-20 मिनटं लगेच डुलकी लागते आणि तू कळत नाही, वेगळ्याच एका सिच्युएशनमध्ये तू निघून जातो. थकते बॉडी आणि घोरायला वगैरे चालू होतं. आणि आम्ही तिघही ढाराढोर. तशी गणेशला जास्त झोप लागत नाही. आणि आवाज यायला लागला असा की आधी चालायचा आवाज आला. मी इग्नोर केलं, म्हटलं झोपेत आपण, एवढं थकलो. मला येतो आवाज. नंतर पण हा पण काय सांगत नाही. नंतर मी उठलो, गणेशला म्हटलं अरे आवाज येतोय गप्पा. बोलतो येतो तर आहे, पण हा पण उठला आमच्या आवाजाने. आणि तो आवाज असा होता ना की आमच्या टेंटच्या बाहेर कोणतरी चालतंय. बापरे. चालतंय कंटिन्यू. आणि झोप उडाली आमची. असं आहे बा. ही मातीच आहे ना, याच्यावर आवाज येणारच. हा असं. आणि ते कळत होतं प्राण्याचं चालणं नाही आहे ते. तेवढा आवाज यायला लागला. हा आवाज वाढला, धावायला. आणि एक पाय नाही, जास्त आहे. धब 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 चाललंय गोल गोल गोल. 10-12 जण कोणतरी धावत. त्याला करायचं काय, आवाज तर येतोय, तिघांना पण येतोय. असं नाही की बघा आवाज. आम्ही म्हटलं तर करायचं काय, उघडून तर बघू नाही शकत. हिंमत नव्हती. हिंमत नाही तेवढी. ती पण हिंमत नव्हती बघायची. बाबा काय फटकन आला अंगावर तर काय करायचं, काय माहिती नाही. किंवा कोण असं लोक भाला बिला घेऊन आहेत आणि ते सगळं. कोण आदिवासी आलेत काय आले काय. आणि त्यानंतर आम्ही काय केलं ना, रात्री जेवलेलो ना, ते टोप बीप होतं, ताट होतं. तिघांनी ताट घेतले आणि चमचा घेतला, वाजवायला लागला आतून. म्हटलं एखादा प्राणी वगैरे असेल तर घाबरून पळेल तरी. ते असं अर्धा मिनिटं तरी त्याचा आवाज येतोय, तरी वाजवतो तरी आम्ही. नंतर मग अचानक फटकन बंद झाला आवाज. काय होतं गेलं काय कुठे माहित नाही. आणि रात्रीचा जवळपास 2-3 वाजले असतील. तू विचार कर, कोण नाही आणि ओपन. आम्हाला गोठ्याच्या बाहेर झोपलं. आता एक तर माणूस आहे का माकडं धावतात बाहेर. माकडं असं तर माकडाने उद्ध्वस्त करून टाकला असतात टेंट. ते तर काय ठेवत नाही. रात्रीची माकडं येणार पण नाही. आणि माकडांचा आवाज असा येणार नाही. माकडं रात्री खाली आम्ही विचार करतो ना, म्हणजे काय समजत नाही. माकडं असेल तर टेंट पण उद्ध्वस्त करून टाकला असता, त्याने फाडून टाकला असता. आता माणसं धावतात की माणसं कोण माणसं आहेत. तर हे पण आपलं एरिया अनोखळी एरिया आपल्याला लागतं. तिथे आदिवासी आहेत नाहीत कोणाला माहिती. आणि आम्ही गावापासून खूप लांब होतो, खूप लांब. म्हणजे आम्हाला तिथे कोणी मारला तरी कळलं नसतं लोकांना. जे गोठ्याचा मालक आला असता तेव्हा कळलं असतं की लोक कोणी मारून ठेवलं. तो गोठा पण असं मोठा नाही, एक गाय राहील एवढा. एक का दोनच गाय होते. हा. शेकोटी आणि भूतांच्या गोष्टी काय भारी कॉम्बिनेशन आहे ना. आणि हा माहोल जर तुम्हालाही एक्सपिरियन्स करायचा असेल तर आपण घेऊन येत आहोत नाईट आउट बाय भंकस येत्या 17 जानेवारीला, जिथे आपण कर्जत माथेरान या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत, बॉन फायर करणार आहोत, भूतांच्या गप्पा करणार आहोत, एका गावात जाऊन राहणार आहोत. प्रॉपर एक ट्रिप असणार आहे जी आपल्याला ह्या शहराच्या दगदगीपासून लांब नेऊन एका निसर्गाच्या सानिध्यात मस्त ते जुने दिवस जे होते आपले. जर तुम्हालाही हा नाईट आउट एक्सपिरियन्स करायचा असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सॲप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा. तेथे तुम्हाला सगळी माहिती, प्रॉपर आयटिनरी, तिकीट प्राईस आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. तर वाट कसली बघताय, आता डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि रजिस्टर करा. कारण खूप लिमिटेड सीट्स आहेत, खूपच जास्त, 10-15 असतील. तर अजिबात वेळ घालवू नका आणि आता रजिस्टर करा. आणि हे सगळं आपण यूट्यूबवरही टाकणार आहोत, त्यामुळे रेडी राहा तुमच्या भूतांच्या गोष्टी घेऊन. त्यावरून मला एक आठवलं, तू तुझ्या आजोबांचा पण काहीतरी बोलत होतास, एक गोष्ट कोणती तरी सांगणार होता. हा, तर एक आजोबा आहेत, असं डोंगरात राहतात ते. तर त्यांच्या घरी आम्ही झोपायला जातो. ते आजोबा स्वतः खूप स्पिरिच्युअल आहेत आणि खूप पॉझिटिव्ह आहेत. पण ते आम्हाला नेहमी सांगतात, रात्री झालं आता बाहेर जाऊ नका किंवा इथेच झोपा, इथे झोपू नका. तर एकदा मी आणि गणेश आणि मी आणि आम्ही असं 2दा बाईकने गेलो आहे. तर मी आणि गणेश जेव्हा गेलो ना, ते पावसाळ्याचे दिवस होते. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला, तुम्ही झोपा बेडवर, त्यांचं कॉट आहे लाकडाची जुनी. तर ते बोलले तुम्ही वरती झोपा, मी खाली झोपतो. आम्ही म्हटलं तुम्हाला जमणार नाही. ते बोलले नाही, तुम्ही खाली झोपाल ना, शेणाची लादी आहे,
सॉरी शेणाचं फ्लोरिंग सारवलेलं जमीन आहे आणि ते खूप तुम्हाला जमणार नाही थंड. मला सवय आहे, मी घोंगडी घेऊन झोपतो. म्हटलं ठीक आहे चालेल. पण ते बोलले बाहेर दरवाजाचा आवाज आला तरी बाहेर जाऊ नका. बाहेर जाऊ नका. तर आम्ही म्हटलं ठीक आहे चालेल. दरवाजाचा आवाज दरवाजाचा आवाज आला तरी पण उघडू नका. आणि त्या घराची कडी आहे ना, कडी अशी जस्ट अडकवायची. काहीच नाहीये, फक्त आकडा आहे. ताकडा हे असं प्रॉपर कडी बिडी काहीच नाही. म्हणजे बाहेरचा माणूस पण हात टाकून कडी करू शकतो अशी कडी. आणि कसं आहे ना की पंखा नसतो तशा घरांमध्ये. एकदम शांतता असते, शांतता. बाहेर धुकं आणि एक खिडकी होती, त्या खिडकीला प्लास्टिक लावलेलं पावसाचं पाणी येऊ नये म्हणून. आणि आम्ही झोपलेलो ना, आमच्या डोक्याच्या वर देवारा होता. हा जागाच होता. मला पण जाग आली, झोप लागतच नव्हती कारण शांतता होती. आपल्याला पंख्याची सवय आहे ना. आणि त्या खिडकीतून ना असं प्लास्टिक आहे, ट्रान्सपरंट नाही, प्लास्टिक ब्लर आहे. प्लास्टिकच्या पलीकडून ना उजेड आला, एक उजेड आला. तो उजेड ना देवाराच्या इथे असा दिसला. तो वाढला उजेड आणि कमी झाला असा. आणि बाहेरून एक आवाज आला, ए झोपा रे. आणि आम्ही थंड ना, आम्ही हालत पण नाही आहे. तो माझ्याकडे जस्ट बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय. तो जो काय तो उजेड येत होता ना, तो आवाज पण ना असा एकदम सराउंडिंग वाला आवाज होता. ते एक असतं ना, एक सराउंड होता आवाज तसा. तेवढा ऐकला आम्ही. आणि आम्ही आज म्हटलं आजोबा तर बाहेरून कशाला ओरडतील, आजोबा तर आतमध्ये झोपलेत. तर आम्ही चादर घेतली, गपचूप झोपलो. सकाळी सांगितलं नाही, मला नाही आला आवाज, आजोबा म्हणतात. मला नाही आला. आणि नंतर आम्ही गेलेलो ना, तेव्हा अमय पण होता तेव्हा. आणि आमच्यातला एक मित्र आहे ना, तो उठून त्याचं असतं की मी एकटाच वॉशरूमला जाऊन येतो असं. मी बघितलं त्याला, तो असं उठणारच वॉशरूमसाठी, तेवढ्यात कडी ठोकायचा आवाज आला रात्री 2 वाजता, ठक 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 ठक. आणि हा बोलतोय मी दरवाजा उघडायला जातोय, कोणतरी दरवाजा ठोकताय. तर आम्ही नशीब ती जाग आली आणि आम्ही त्याला अडवलं. सो ते काय शेवटपर्यंत कळलं नाही. आजोबांनी पण आम्हाला काही सांगितलं नाही. कदाचित त्यामुळे ते सांगत असतील आम्हाला रात्रीचं कुठे बाहेर जाऊ नका, घरातच राहा. आणि गेलात तर मग 2-3 जण कोण वॉशरूमला जायचं. ते असं आहे ना, 8-9 वाजले की ते स्वतः सांगतात बाहेर जायचं नाही, घरात बसा. आणि तिकडे बिबट्याचा वावर खूप आहे तिथे. आम्ही गेलो त्यांच्या वासराला पकडलेलं इथेच बिबट्याने. त्याचे पूर्ण दात आतमध्ये वासराच्या घुसलेले. त्यांनी आजोबांनी सांगितलेलं की ही औषध आहेत बघा, त्यांच्याकडे डॉक्टर येऊन गेलेले, तर तुम्ही ती औषधं लावा त्याला. त्यांच्याकडे 2 बैल आहेत, त्या बैलांनी त्या बिबट्याला पळवून लावलं आणि त्या वासराचं जीव वाचवलं. तर त्या वासरूला एकदम डीप एकदम वाहून झालेलं इथपर्यंत. आम्ही गेलो तर किडे पडलेले आतमध्ये, ते आम्ही औषध वगैरे आम्हीच दोन्ही केलेलं. तिकडे कोंबडा किती वाजता ओरडतो जास्तीत जास्त? 4:30-4. तिथला कोंबडा 2 वाजता ओरडला. बापरे, 2 वाजल्यापासून ओरडतो. त्या आवाजाने आजोबा उठत नाही, काय नाही. पण आम्ही 2 वाजेपर्यंत झोपत. आत्ता एक लाईव्ह काहीतरी झालं, तू रेकॉर्ड कर. इथे ना, तुला वाटत नाही हा हात असा ठेवलाय कोणीतरी? हा बघ इथे, इथून नाही, हा बघ ना, कोणातरी हात आहे. हे बघ असा, हा बघ ना, हा हे बघ ना, हे बघ दाखवता. हे हाताचा मागची बाजू, ही मनगट आहे आणि ही बोट दिसतात, बोट. अरे, आणि बोलता बोलता अचानक दिसलं ते. आणि ते लाकूड असं पडलं ना, मला वाटलं असं कोणीतरी बोट असं केलं काय. तुम्ही का ते एक ह्याचं पण गोष्ट सांगत होतास ना, ती एक तुम्हाला एक बाई दिसलेली, तिने सेम कपडे ते. तर आम्हाला ते काय होतं, ते किस्सा तुमच्यावर घडलेला ट्रेकिंग करते वेळी. एक आम्ही जात होतो एका ट्रेकला, तर आम्ही कारनीच जात होतो. मी, सुबोध, पुष्कर, अर्चिस असे आम्ही सगळे ट्रेकचेच मित्र होतो. त्यांनी मला कारमध्ये सांगितलेलं की त्या आजूबाजूच्या एरियामध्ये एक बाई आहे, ती फिरते. मी एवढं काय सिरियसली नाही घेतला. ओके असेल, ओके चालेल, ठीक आहे. आणि आम्ही रात्रभर प्रवास केला, कारमध्ये मी झोपलेलो. आणि सकाळी 5:30 वगैरे वाजता आम्ही पोचलो त्या ठिकाणी. आणि मी कारमधून उतरायला
आणि जस्ट असं वरती बघत होतो आणि ती समोरच उभी होती बाई अशी कमरेवर हात ठेवून आणि अशी खाली आमच्याकडेच बघत होती. मी पहिले बोलले हॅलो कोणी स्टोरी सांगितली म्हणून मला भास झाला असेल. मी पटकन परत गाडीत गेलो आणि हॅलो कोणी सांगितलं असं कोणतरी आहे तिकडे वरती उभा आहे. हॅलो कोणी अरे बोलतो हीच बाईबद्दल बोलत होतो आम्ही. आणि ती बाई अशी कमरेवर हात ठेवून सकाळी 5:30 पावणे 6च्या सुमारास अशी आमच्याकडेच बघते. बोलतो तिच्याकडे बघू नको फक्त ती आपण जातोय तसं. तर पण माझं लक्ष सारखं तिच्याकडेच जात होतं. आम्ही ती बाई 5 वाजता आधी जेव्हा एक्सपिरियन्स आलेला बापरे. तर तेव्हा आम्हाला गावातल्यांनी सांगितलं ते थोडं मनोरुग्ण आहे. अच्छा. पण मनोरुग्ण तेव्हाच झाली असणार ती तिच्यासोबत काहीतरी घडलं असेल की वाईट प्रकार झाला असेल किंवा मग तिला काहीतरी झपाटलं असेल किंवा जे काही ते त्याच्यामुळे ती तशी वागते आणि ती रात्रभर जंगलात फिरत असते. आणि जेव्हा चौकशी केली रात्रभर ती फिरती बाई. तर त्याने सांगितलं की जवळजवळ 2-3 वर्ष झाली ती त्याच कपड्यांवर आहे. कपडे पण नाही बदलत. कपड्यांवरच कपडे कपड्यावरच कपडे घालून. आणि ती विचित्रच दिसत होती. केस असे मोठे असे सोडलेले आणि कमरेवर हात ठेवून. जर सकाळी रात्रभर स्टोरी ऐकतोय आणि सकाळी बघितल्यावर मग ते एकदमच आम्ही जेव्हा बघितलं तिला ना तेव्हा आम्ही असं 4:30-5ला आम्ही घरातनं बाहेर निघालेलो. कारण मी मागे कुठेतरी गोष्ट पण ऐकलेली, कोणत्यातरी गावातली होती, कोकणातच होती. तर तिथे काय झालेलं ना की खूप वर्षांपासून यांना तिथे ते लोक त्यांचा जो हा होता राखणदार होता त्याला पूजायचे आणि सगळं काही त्याचा म्हणजे जे त्याची त्याला जे नैवेद्य वगैरे लागायचं बरोबर ते सगळं त्याला द्यायचे वर्षानुवर्ष. पण तिथे आधीचा टाइम असा होता ना जेव्हा तिकडचं एक हे असायचं काय बोलतात खोत बोलतात बरोबर जे ठरवतं जो मुख्य माणूस असतो हिंदीमध्ये मुखिया वगैरे म्हणतात बरोबर. तर तो जे बोलेल तेच असतं म्हणजे तेच आधी ठरायचं. त्याच्या कोण विरोधात गेलं की त्याला गावातून म्हणजे कोणत्याशी बोलायचं नाही किंवा त्याला वाळीत टाकलं जायचं. अशा बऱ्याच गोष्टी व्हायच्या. तर एका ठिकाणी तसंच झालं की एक तो मुख्य पुरुष होता ना तो बोलला की नाही करायची पूजा वगैरे काय फरक नाही पडत. आणि तेव्हापासून आहे ना त्यांच्या गावात सगळं चुकीचंच होत गेलं. म्हणजे एका वर्षी त्याने नाही दिलं तर त्या एका वर्षी त्यांचे खूप गुरं गाई वगैरे मेल्या. त्यांचं म्हणजे काही कारण नसताना अचानक झालं. वाघाने खाल्लं, कोणाला काय खाल्लं. दुसऱ्या वर्षी त्यांच्या गावी परत एक बिमारी आली, तापामुळे बरेच लहान मुलं मेले. आणि मग इथपर्यंत झालं ना की शेवटी तो जो मुख्य पुरुष होता ना त्या स्वतःचा मुलगाच मेला. बापरे. आणि मग त्या लोकांनी परत ती तोपर्यंत ते रिझन त्यांना कळत नव्हतं. नाही त्याचं इगोवर आलेलं ना की माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही असू शकत. म्हणजे हा गावाचाच मीच आहे करता धरता. ओके. तसं झालं. आणि मग ते शेवटला त्यांना परत ते चालू केलं आणि हळूहळू मग ते निघून गेलं. तर तेच असतात ना बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यांना आपल्याला दरवर्षी त्यांचं जे ठरलंय ते द्यावं लागतं. मानपान द्यावा लागतो त्यांना. तो पूजा करावी लागते. आपण पण जत्रेला जातो ना गावाला बाई कोकणात जत्रा किती. तेच असं. आता जे नवीन लोक आहेत जे गावाला जात नाही किंवा मग शहरातच राहतात त्यांना असं वाटत असेल की हे काय नाही मी देव करत असतात. पण ते करणं गरजेचं असतं. आणि प्रत्येकाच्या गावात वेगवेगळ्या प्रथा असतात तशा. आणि कसं आहे ना की हे आपण म्हणतो ना की जो पूर्वापार काळापासून जंगलात राहत आलेला माणूस आहे आणि जंगलाचे सगळे नियम त्याला माहीत आहे. आता ही जी मंडळी असतात ना हे निसर्गाला खूप देव मानतात. शेती करायची किंवा जंगल आहे तर आपलं राखणदार वाघाला वगैरे देव मानतात. पालघर जिल्ह्यात आणि बरेच आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना कोरलेले आहेत भिंतीवर लाकडावर वाघोबाला. काळभैरवला जाताना फक्त वाघोबा मंदिर आहे आपलं काळदुर्गला. आणि माथेरानला पण ना अशा बऱ्याच ठिकाणी असे देवांचे दगड आजही आहेत. भले तिथे लोक जातात नाही जात पण खूप लोक जाऊन तो पुजतात दगड. आणि बऱ्याच ठिकाणी जे शहराच्या आसपास आहेत ना तिकडे मंदिरं बांधलेत मोठी. सो थोडंफार तरी त्यांचं ते रिच्युअल आपण म्हणतो ना पूर्वापार सुरू असलेली आपली प्रथा ती फॉलो करायला पाहिजे. आणि म्हणून ते गावातले जे वयस्कर लोक असतात ना त्यांना ते आपल्याला अडवत असतात प्रत्येक गोष्टीत की असं करा असं करू नका. आपण मग गावात पण जातो माहिती ना तेव्हा बोलतात की बा तिकडे जाऊ नका इथे हे करू नका. त्याच्या मागे रिझन असतात रिझन. पण काही लोक ऐकत नाही. मग तेव्हा थोडंफार काहीतरी कुठे काहीतरी होतच. आपल्याला ते म्हणजे भंकस वाटते त्यांची ती पण ते खरं असतं.
ज्यांच्यावर होतं मान्य त्यांनाच माहिती करावं. हा, पडतं. ज्यांच्यावर होतं त्यांना माहिती असतं. आता तेच असतं ना, आपण बघतो ना कोकणात की जत्रा वगैरे होते आणि ते खूपच भयानक पद्धतीने पण होते. जसं मी बघत होते की एका ठिकाणी भरपूर कोंबडे दिले जातात, हजारोच्या संख्येने कोंबडे वगैरे दिले जातात, पण ती एवढ्या हजारो वर्ष जुनी चालत आलेली परंपरा आहे, तर त्याच्यामागे काहीतरी सत्य असावं. पण मला तेच विचारायचं, असं जसं तुम्ही तिघात बऱ्याच वर्षापासून ट्रेकिंग करताय, तर तुम्ही ट्रेकिंगमध्ये आलेला अनुभव किंवा तुम्ही कोणाकडून ऐकलेला अनुभव तुमच्या मित्रांकडून वगैरे तसा काय आहे की एकदम भयानक अनुभव झाला त्यांच्याबरोबर? मित्रांसोबत नाही, स्वतःसोबतचं सांगतो. एक भीमाशंकरच्या बाजूने पेड्या घाट नावाचा घाट आहे, तर आम्ही तिथून उतरायचं बघत होतो. चढलेलो आम्ही भीमाशंकरच्या डेलीचा जो रूट आहे त्याने, आणि पेड्या घाटाने खाली उतरायचं होतं. आता तो जो पेड्या घाट आहे ना, तो स्टीप आहे पूर्ण, म्हणजे तिथून गावकरी पण नाही उतरत. आणि आम्ही कसं तरी 3-4 तास उतरून अर्धा घाट उतरलो, आणि असं वाटलं ना की खाली कोणाचा तरी बोलायचा आवाज येतोय. तर मी यांना म्हटलं की मला ना खालून काहीतरी आवाज येतोय, आणि मला तिकडचा जो गावकरी मित्र आहे ना, तो बोललेला तिथून कोणीच येत नाही. आणि आम्ही उतरत होतो. एका बाजूला डोंगराची कडा होती शिवण, आणि एका बाजूला पायवाट अशी सरळ दगडातून धबधब्याची पायवाट होती. आणि तिथे आम्हाला त्याने सांगितलं पण नव्हतं की तिथे अशी अशी जागा आहे म्हणून. तर आम्ही बघितलं ना, तर अगरबत्तीचा थोडासा धूर आला, आणि 3 ते 4 ना अशी उंच माणसं, जसं कसं सांगू आता, एक 6 फूट एक हाईट असेल, 6-1 आहे ना, जास्तच ना, 6-2 वगैरे हाईट असेल कदाचित. आणि गावाकडे कसं ते व्हाईट पायजमा, व्हाईट आधीच्या काळी लोक घालायची, व्हाईट कडक टोपी, इस्त्रीवाली एकदम. 3-4 माणसं आमच्या दिशेने चालत आली, आणि हातात पण त्यांची झोळावाली पिशवी ना. त्यांनी आमच्याकडे बघितलं, त्यांनी आम्हाला इग्नोर केलं, आणि ते येत होते ना, सो त्यांच्या सोबत आम्हाला अशी ना पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती, ही खूप पॉवरफुल एनर्जी आमच्याकडे चालत येते. आणि आम्ही पण त्यांच्याशी बोलूच नाही शकलो. म्हणजे त्यांनी आम्हाला आवाज नाही दिला, आम्ही त्यांना आवाज नाही दिला, पण आम्ही त्यांना बघतोय. हे असे लांब 7-7 फुटाची माणसं ते. म्हणजे आम्ही त्यांच्या छातीपर्यंत असू अशी, म्हणजे एवढं 7 फूट नसेल, 6-2, 6-3 अशी ती हाईटची माणसं. आणि खाली आम्ही उतरलो ना, तर एक दगडात कोरलेली देवी होती तिथे अशी, त्याची पूजा केलेली त्यांनी, पूर्ण लिंबू, आणि असं म्हणजे देवीची पूजा केलेली त्यांनी. पण एवढं आहे, ते माणसं नंतर दिसले नाही माहिती वर गेल्यानंतर आपल्याला. हा, आणि कसं आहे ना, आम्ही खाली उतरलो, आणि तो घाट ओपन आहे असा दगडातून. ते वर जाताना दिसले पाहिजे ना की वर चढतात, आणि एकदम कपडे पण पांढरे शुभ्र एकदम, हार्डली 2 तसे कपडे. अर्धा मिनिटामध्ये गायब झाले ते लोक. किती फास्ट जातील जाऊन दिसले तर पाहिजे आम्हाला. तर ते एक अचानकच असं समोर दिसलं, कोण नाही त्या. आणि नंतर आम्ही खाली जेव्हा उतरलो ना, तेव्हा गावातले लोक इथून कोण जातच नाही, कोण गावातले म्हणाले येत नाही, आम्हाला जात की नाही, आम्ही तुम्ही तिथून इथून कोण आले जातच म्हणून. नाही. बापरे. आता माझं बाईकचं ट्रॅव्हल बरंच असतं. तर मी आधी पण एकदा सांगितलेलं की 2014ला मी आणि माझा मित्र ना, म्हणजे तो त्याच्या बाईकने आणि मी माझ्या बाईकने, असं आम्ही जेजुरीला जायचं प्लॅन केलेला. आणि मी घरून निघालो, आरे कॉलनीचा सिग्नल जो आहे ना तिथे, म्हणजे पहाटे, म्हणजे तो मला बँड्राला भेटणार होता. आणि मग मी इथून गोरेगाव ते वांद्रे असं एक जवळपास अर्धा तासाचा प्रवास करत त्याला पहाटे 3:30-4ला भेटणार होतो त्याच्या घरी, मी माझ्या बाईकवर, आणि मग तो त्याच्या बाईकने तिथे जॉईन होणार, आणि आम्ही एक साधारण सकाळी 10-11पर्यंत जेजुरीला पोचायचं असा प्लॅन होता. मी निघालो घरून, आणि आरेचा सिग्नल आला ना जसा, हायवे टू हायवे, मला एक 30-40 फुटांवर एक काळी मांजर हायवे क्रॉस करताना दिसली. हायवेचा सर्व्हिस रोड जो आहे ना तसं. तर मी बाईक स्लो केली, पण मी अचानक ब्रेक नाही मारले, तर स्किड झाली असते. बाईक स्लो केली मी, आणि त्या मांजरीने काय केलं ना, ती अशीच एकदम एका जागेवर बसली. ती कुठेही न धावता एका बाजूला बसली ती, म्हणजे जागेवरच. आणि मला नाईलाजाने, म्हणजे जर मी पूर्ण ब्रेक मारला असता जोरदार, मी पडणार होतो. मी काय केलं की माझं असं झालं की ठीक आहे, ठोकलं तर ठोकलं तर मांजरीला, आपण फुल स्पीडने चढवूया आता गाडी. आणि ते केलं मी, शेवटी करावं लागलं, तर मी पडणार होतो. आणि मागे पण गाड्या होत्या,
2-4. आणि रात्रीचं तुला माहिती आहे की डंपर किंवा कचऱ्याच्या गाड्या वगैरे फिरत असतात. आणि मला स्वतःचा पण जीव महत्त्वाचा आहे. आणि मी त्या मांजरीवर बाईक चढली माझी आणि ते काहीतरी क्रश होण्याचं मला फील झालं. काहीतरी असं क्रश झालं आहे खाली, काहीतरी दाबलं गेलं. बाईक 150 किलो. त्यात तेव्हा मी म्हणजे माझं वजन एक 70-72 किलो. आणि फील झालं आणि असं माझं झालं, अरे हा शिट, म्हणजे मांजर मारली गेली, ती पण काळी मांजर. पण मी बाईक थांबवली नाही. मी काय केलं ना की मिररमध्ये बघण्याचा ट्राय केला. आता मांजरीचं वजन किती असेल हार्डली 1-2 किलो. आणि एवढी वजन बाईक आणि वजन माणूस त्या एकदा जाईल अंगावरून, तर ती मांजर एक तर जागेवर मरेल तरी किंवा बॅडली इंजर्ड होईल. तर ती मांजर त्या हायवेच्या कट्ट्यावर चढली, डिवायडरवर. आणि मी मिररमध्ये बघतोय आणि तिने माझी बाईक ज्या डायरेक्शनला जाते ना त्या डायरेक्शनला ती बाईककडे बघते ती. सो कुठे तिथे मला सुबुद्धी सुचली किंवा कोणी मदतीला आलं की नाही, बाईक थांबवायची नाही. बापरे. आणि त्याच रोडला पुढे एकदा इन्सिडेंट झालेला. आणि हे दिवसाचं झालेलं जे आता मी सांगणार आहे ते. आपण आरेचा ब्रिज जेव्हा उतरतो टुवर्ड्स अंधेरी जोगेश्वरी जाताना, माझ्या मागे मित्र बसलेला माझा एक. आणि मी बाईक चालवतो आणि आपण काय करतो ना, आता मागे कोण बसलं आहे थोडीशी मान अशी करून बाईक चालवतो आणि बोलतो त्याच्याशी असं. तर आमच्या गप्पा सुरू होत्या. तो मला बोलतोय, अरे हा बघ समोर आला बघ, तू ब्रेक मार, हा बघ रस्ता क्रॉस करतो, यांना अक्कल नाही, हे नाही तसं. तर मी म्हटलं हां ठीक आहे, जाऊ दे, कोणाला अक्कल नाही. आणि मी गप्पामध्ये होतो त्याच्याशी. मला काय सुचत नाही, हा मध्येच का असा बडबडायला लागला. अरे मला तो ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक मार. आणि मी गाडी स्लो केली ना तेव्हापर्यंत मला काहीच दिसत नव्हतं, काहीच म्हणजे काहीच. मी जशी गाडी स्लो केली ना आणि अचानक ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, तर आपण आता किती आहे, साधारण 7-8 फूट डिस्टन्स आहे. तेवढ्या डिस्टन्सवर एक माणूस बाईकच्या समोर आला अचानक, ज्याचे असे म्हणजे खूप मळलेले कपडे होते की महिनाभर कपडे बदलले नाही. बापरे. तर मी म्हटलं हा कुठून आला आता मध्ये. आणि मी ब्रेक मारून त्याला कट मारून निघालो. आणि मी शॉक झालो की बाबा हा माणूस मगासपासून दिसतोय काही सेकंदांपासून, मला नव्हता दिसत. आणि समजा जर मी ठोकली असती बाईक तर मग काय झालं असतं, त्याचे परिणाम काय झाले असं नो आयडिया. सो असे पण इन्सिडेंट्स बरेच घडत असतात. बापरे. आत्ता एक मला ट्रेकचं आठवलं की आता आपण आलो ना, एक डॅम लागला आपल्याला. असाच एक मुंबई विरार, म्हणजे मुंबईपासून जवळ विरार हायवेच्या आसपास एक डॅम आहे, नाव नाही घेत मी आता. आम्ही 5-6 मित्र ना झाले 7-8 वर्षांपूर्वी बाईकने रात्रीचा गेलो त्या डॅमला. आणि माझ्या मित्राने ऑनलाईन तो बघितलेला गुगल मॅपवर. बाईक्स काढल्या, टेंट्स घेतले आम्ही आणि आम्ही गेलो. तो तबेला आहे त्या डॅमच्या बाजूला. तर तिथे आम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला इथे आतमध्ये जायचं, डॅमच्या इथे कॅम्पिंग करायची. तर ते तबेल्यावर ते माणसं असतात ना दूध काढणारे वगैरे, लुंगी घालून वगैरे असतात. तर ते बोलले की ऐसा अलाउड नाही अंदर जाना, तर आमची काहीतरी सोय करा, आम्ही सोडतो. मग त्यांना आम्ही काय ते दिलं असं. आणि आम्ही आत गेलो डॅमच्या इथे. आणि असंच आपण शेकोटी कशी लावतो, शेकोटी केली, बसलो आणि मग झोपायची तयारी केली. झोपलो सुद्धा. डॅमचा असा कॉर्नर जो किनारा होता, असा थोडं वाळू नाही म्हणता येणार, माती वगैरे होती. आणि मला ना सकाळी 4-4:30ला खडबडून जागा झालो एकदम अचानक, घाबरून. पण मला स्वप्न बघताना ती भीती नव्हती वाटत, पण मी जेव्हा जागा झालो तेव्हा ती भीती वाटायला लागली. मला असं दिसतंय स्वप्नात की टेंटच्या हाईटला, म्हणजे मी टेंटमध्ये झोपलो आहे, मला दिसतंय असं. आणि मी ज्या डिरेक्शनला झोपलो ना त्याच अँगलने मला टेंटमध्ये उभे असलेले एक नवरा बायको दिसते. शेतकऱ्यांचे कपडे कसे असतात बिचारे, साधे, आणि टेंटच्या आकाराचे. मला भीतीच नव्हती वाटत तेव्हा स्वप्नात. आणि ते आमच्याकडे बघतायत आणि मला एवढंच सांगतायत की निघून जा, आमची जागा आहे, निघून जा. आणि माझं पण असं झालं, ठीक आहे जातो. आणि बघतो तेव्हा माझे डोळेच उघडले डायरेक्ट. आणि घाबरलो मी. नंतर मी यांना सांगितलं असं असं झालंय. नंतर आम्ही तिथे थांबलो नाही. मग नंतर कळलं म्हणून कदाचित ते तबेल्यातली माणसं ती आत पाठवत नसतील वगैरे असं सगळं.
नंतर आम्ही आसपास थोडं अशी चौकशी केली ना, मग तेव्हा कळलं की आधी हे डॅम किंवा धरण बनवायचे ना, तर तिथे वस्त्या असायच्या, लोक राहायची. आणि बऱ्याच ठिकाणी कदाचित जबरदस्ती करून त्यांचं जमिनी हडपून किंवा त्यांना जबरदस्ती करून त्यांना तिथून दुसरीकडे जागा देण्यात आल्या आणि त्यांच्या त्या जागेवर जीव अडकलाय. तर ते तसं काहीतरी असू शकतं. पहिले म्हणजे काय माहिती आहे, इंग्रजांच्या काळात जेव्हा असं काय काय बनायचं ना, म्हणजे डॅम म्हणा काय म्हणा, आता बरेच डॅम ते इंग्रजांनी पण बांधलेत. तर तिथे अंधश्रद्धा व हे डॅम बनला पाहिजे म्हणून ना जिवंत लोकांना बळी द्यायचे. त्याच्या भिंती बांधणाऱ्या टायमाला त्यांना खाली पहिले. आणि हे इंग्रज नव्हते अंधश्रद्धा देणारे, आपलेच लोक असायचे म्हणजे जे त्यांना म्हणजे त्यांना अंधश्रद्धा फिरवणार, त्यांना हे अंधश्रद्धा त्यांना कुठे माहिती, इंग्रजांना हे सगळं आपल्यालाच माहिती. हे काम होत नाही बाबा. तर तुझं आज जर तू घर बांधायला घेतलंयस, तुझं घर बांधून होत नाहीये, काहीतरी अडचण येते, तुला माहित नाही काय अडचण येते, पण तुला कोणतरी येऊन बोलेल अरे नाही तुला अडचण याच्यामुळे येते की तिथे येते, काहीतरी करावं लागणार आहे, पण तू ते करणार. हे तुला माहिती नसतं ना, पण ते खरं आहे का खोटं आहे कोणाला माहिती काय तिथे. मग लोकांनी अशी किती लोकांनी तसं तेव्हा बळ्या पण दिलेले. तर जिवंत माणसाला जर गाडणार तर त्याची इच्छा तर राहणारच ना, ते पण लहान मुलांना. मला ना अजून एक गोष्ट आठवली, ही माझ्या वडिलांबरोबर झालेली. ते खूप लहान असताना आणि गावीच घडलेली. आता आपण गावी चालू आहे, बरोबर. तर ती गोष्ट आवडली. तर मला वाटतं त्याला त्या गोष्टीला झाले असतील 30-1 वर्ष तरी झालेच असतील. एकदम लहान असताना त्यांची गोष्ट आहे. तर त्यावेळी कसं व्हायचं ना, की गावीच त्यांचं पूर्ण बालपण गेलं. तर त्यावेळी कसं असायचं की ज्यावेळी गावी नवरात्र वगैरे सुरू असते ना, तेव्हा मंदिरात वगैरे देवळात वगैरे ना ग्रंथ वाचतात, लोक ग्रंथ वाचतात वगैरे, ते सुरू असतं. तर सगळे जे मुलं असतात ते देवळात झोपतात आणि जेवून वगैरे तिथेच जातात. तसं तर माझे पप्पा पण एकदा असे जेवले वगैरे आणि तिथे गेले. तिकडे झालं त्यांचं ग्रंथ वगैरे वाचून झालं, त्यानंतर झोपायला वगैरे असे झोपायचं सुरुवात झाली. तर माझ्या पप्पांना झोपच येत नव्हते त्यावेळी. माहिती नाही काय वाटत होतं, झोपच येत नव्हती, विचित्र वाटत होतं काहीतरी. तर जवळपास 2 काहीतरी वाजले असतील. त्यांना असं आलं की बाबा मला झोप नाही येत आहे, मी परत जातो आणि घरी जाऊन झोपतो. कारण ते आजीच्या पुढे झोपायचे. ते असतील 7-8 वर्षाचे असतील, लहानच असतील. तेव्हा ते एकटेच आले. लहान मुलांना कसली भीती काय, ते आले कारण एवढं लांब पण नाही आहे. वरती आले तर त्यांना दिसलं की आहे ना, एक आमच्या बाजूचेच एक होते म्हातारे असतील, ते त्यांच्या नातवाला घेऊन खेळवत आहेत रात्रीच्या 2:30 वाजता. पप्पा येतात. पप्पांना ते बघूनच पप्पांना ओरडले, आता काय करतोयस तू इथे एकटा काय करतोयस? तो नाही मी घरी चाललोय असं तसं, एवढ्या रात्री फिरत नको जाऊ, जा घरी जा. गेले घरी. आणि पप्पांची जी आजी होती ती बोलले तू आताच तर आलेलास, परत का गेलास? पप्पा बोलले मी परत कुठे गेलो. तेव्हा त्यांना माहिती पडलं की ते यायच्या आधी आहे ना, कोणतरी लहान मुलगा येऊन गेलाय, घरातून कोणतरी येऊन गेलाय. आणि त्यावेळी त्यांनी बघितलं ना, तर कोणत्या तरी लहान मुलाचे पाय पण उमटलेले होते घरच्या इथे. तर ते माहिती नाही काय होतं काय नाही, हां काहीतरी झालं. तर घरी एवढं कसं आहे ना की रात्र वगैरे झाले तर कोणी बघितलं नाही, पण आवाजावरून कळलं होतं की कोणतरी आलाय. आणि पप्पांच्या आजीला तेच वाटलं की तेच आलेत, पण तसं नव्हतं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आहे ना, पप्पा बाहेर म्हणजे गेले. त्या दिवशी ओरडली आजी की जाऊ नको असं तसं, झोप गपचूप. कारण आजीला माहिती पडलं की बाबा काहीतरी विचित्र आहे, ओरडली आणि ते झोपले. दुसऱ्या दिवशी गेले. त्यांनी त्या आजोबांना विचारलं जे बाहेर उभे होते ना, की तुम्ही मला का ओरडलात असं तसं, हे ते. कारण ओरडण्याचं कारण नव्हतं, पूर्ण गाव गेलाय, मी पण गेलेलो. तेव्हा ते बोलले मी का उभा राहू तिथे रात्री, ते पण रात्री 2:30 वाजता त्या लहान मुलाला घेऊन का उभा राहू. काहीतरी पडलं मागे, पान. पण तेच आहे की तो लहान मुलाला घेऊन ते काय करतात. तर खूपदा असं पण होतं की काही गोष्टी वाचवतात आपल्याला, तर काही गोष्टी ते असतात. तर आता ते नक्की काय होतं काय नाही ते माहिती नाही. आता आपण गावातल्या गोष्टी करतो ना, तसं मुंबईमध्ये पण काही काय आहेत खूप ठिकाणी. म्हणजे आता मी ऐकली होती गोष्ट आणि थोडंसं अनुभवलं पण होतं. कॉल सेंटर आहे कुठे आहे? मालाड. अच्छा हां ठीक. तर मी जस्ट असा माझा 10वीची एक्झाम झालेली,
मग काहीतरी काम करायचं. तर मग मी हाऊसकीपिंगच्या जॉबला लागलेलो तिथे कॉल सेंटरमध्ये. तर तिथे आहे ना फर्स्ट सेकंड नाईट शिप असायची. नवीन नवीन लागलेलो. तो जो माझ्याबरोबर जो मुलगा होता ना तो मराठीच होता. तर त्याने मला काय सांगितलं नाही ते असं म्हणजे ओळख झाली चांगली. नाईट लागली मला पहिले फर्स्ट नंतर सेकंड. फर्स्ट सेकंडला काय प्रॉब्लेम नसतो ना, नाईटलाच फक्त ह्या सगळ्या गोष्टी नाईटलाच होतात, दिवसा काय नाही होत. गेलो आम्ही नाईटला. तो मुलगा बोलतो माहिती काय, आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते ना कॉल सेंटरला. भलं मोठं कॉल सेंटर, कमीत कमी 1000 डेस्क असतील. तो मुलगा बोलतो साफसफाई तर करायची आपल्याला, पण आहे ना आता करायची फक्त ह्या डेस्कची, त्या कोपऱ्याच्या डेकवर जायचंच नाही आपल्याला. मी बोललो का? बोलतो आता बघ थोड्या वेळाने सगळ्या लाईटी बंद असणार बोलतो, आणि आपल्याला जायची हिंमत पण होणार तिथे बोलतो. बोललो पण होतं काय तिथं सांग. तो अरे तिकडे ना काहीतरी हाय बोलतो तिकडे. कारण आम्ही जेवढा वेळ तिकडे गेलो ना बोलतो, आम्हाला असं वाटतं कोणतरी बघतंच आहे आम्हाला. तेव्हा मला असं म्हणजे विश्वास नाही ना की असं कसं होईल, कोण नसणार, असं भीती पण असायची मनात. मी बोललो चल मग तुला आता तू बोलतोयस तर बोललो करून घेऊया फटाफट. आम्ही गेलो तिथे, क्लिनिंग केलं, जस्ट सगळ्या लाईटी बंद केल्या आणि तिथून निघालो. आम्हाला बोलतो पण आहे मागे बघू पण नको आणि काय बोलू पण नको, गप्प चल. निघालो असं जस्ट सेंटरला त्यांचा गेट ना 2 मध्ये पूर्ण, तिथून आलो आणि मस्त त्या अंगात ना गेटपर्यंत आलो. मागे बघितलं त्या कॅबिनची लाईट लागलेली होती. मी त्याला बोलतोय कॅबिनची लाईट लागली, हळूच बोललो त्याला मी. तू बघूच नको मागे. अरे बोलून बघितलं आता काय, लाईट लागली तुला सांगतोय मी, तू तर चल ना बोलतो. तो पहिलेच घाबरलेला होता. मी सांगतो लाईट लागली. आणि मी पुढे गेलो, परत गेटमध्ये आम्ही बाहेर एंट्री केली. परत माझ्या अंगात मस्ती, मी परत स्वॅप केलं, परत बाहेर बघायला आलो ना लाईट बंद होती. बापरे. मी तिथे ना सिक्युरिटीवाला विचारलेलं की काय असं काय सीन हा. तर सिक्युरिटी बोलतो इथे नाही का मुलीने जीव दिलेला आहे बोलतो. असं म्हणतात की ती फिरत असते इथे. तुला माहिती मुंबईत पण ना बरेच आता कॉर्पोरेट, आणि मी लिटरली त्या सेवा सेंटरमध्ये वर्षभर काम केलं मी. आणि नाईटला गेलो ना कामाला तिथे नाईटला की काहीच काम नाही करायचो आम्ही. म्हणजे पाठवायचेच नाही तिकडे, सिक्युरिटीवाले पण नाही पाठवायचं. आमचं नका करू काम. मुंबईमध्ये पण ना बरेच मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस बनलेत ना, सो त्या जागेवर पण आधी अशा बऱ्याच गोष्टी होत्या आणि तशाच जागेंवर ते बनलेत. ते राहतं कुठे ना कुठे. आपण बघतो ना एवढ्या मोठ्या मोठ्या काचेच्या इमारती, एवढ्या उंच उंच इमारती, ते बांधलेली किती लोकांचा तिथे जीव गेला असेल, काय काय झालं असेल. कामगारांचं. त्याच कॉल सेंटरमध्ये अजून एक तसंच सीन झाला. म्हणजे तसे 2 वेळा झालं. ते हे सुपरवायझर होता आमचा सुपरवायझर नव्हता ॲक्च्युली. ते गाड्या असतात माहिती लागलेल्या कॉल सेंटरला, त्यांचा सुपरवायझर. तो काय करायचा रात्रीचा आहे ना, त्याचं रात्रीचं काय काम नसायचं ना, सॅटर्डे संडे काम नसतं. तर तो काय करायचा वेटिंग रूमला ना जाऊन झोपायचा. तर त्या दिवशी काय झालं, आम्ही क्लिनिंग वगैरे केलं आणि आमच्याकडे हाऊसकीपिंग म्हटल्यामुळे आमच्याकडे स्वॅपचं कार्ड असायचं ना. तर हायने काय केलं, हाय स्वॅप करून हा आतमध्ये जाऊन झोपला. कसं माहिती 2 सोफे लावले एकमेकांना आणि झोपला आतमध्ये सेंटरला असा. आणि हा आहे ना ओरडतो आतमध्ये, हातपाय झटकतोय. आम्ही तिकडून येताना पहिला बघितलं. म्हणजे आमचंच काम झालं आणि काचेच आहे ना पूर्ण. आतमध्ये हा करतो काय, आम्हाला वाटलं आळस बिळस देतोय पहिले. बोला हा दिवस याचा गाव आहे बोललो, झोपतो रोज झोपतो माहिती होतं आम्हाला. अरे हा हातपाय झटकतोय. आम्ही आलोच दूर निघून आलो आणि आम्ही ते सिक्युरिटीजवळ येऊन बसलो. 15-20 मिनिटांनी हा माणूस धावत आला तिकडे आणि पूर्ण तापाने फणफणलेला होता. क्या हुआ. त्याला सिक्युरिटीला विचारत तू मेरा किसने गला दबाया बोलतो. गला दबाया म्हणजे छाती पे कोई बैठा था. तर आम्ही काय सांगू आता याला, आम्ही बघितलं हातपाय झटकताना, आम्हाला वाटलं आवाज देतोय. आम्ही हिंमत पण सांगायची की बाबा आम्ही याला बघितलं. तर सिक्युरिटीला बोलले तू सांगितलं का नाही आम्हाला. बोला अरे आम्हाला माहितीच नाही. बोलतो अरे मेरा है ना कोई आके मेरे छाती पे बैठा, मला गला दबा रहा था. तर तो काय बोलला, पहिले त्याला काय वाटलं की
आम्ही स्वॅप केलं आणि आम्ही आतमध्ये आलेलो. अरे बोललो आम्ही स्वॅप करून आतमध्ये येऊन तुला काय करणार आहे बोललो आम्ही. जर आम्ही तुला गळा दाबला तुला दिसेल ना की आम्ही दोघं म्हणून समोर दिसेलच ना प्रत्यक्ष. आणि सिक्युरिटीवाला बोलला की अरे तू आधा घंटा वगैरे आके बैठे आहे दोन, तू किसकी बात कर रहा है फिर. आणि त्याच्या अंगाला हात लावला, असा तापलेला ना, फुल दमन पण दिला. मग त्या कॉल सेंटरमध्ये मी कधी नाईट नंतर मी बोललो मला नाईट नाही करायची बोललो. त्यानंतर हां म्हणजे मी बोललो कशाला रिस्क घ्यायची उगाच. कोणीतरी त्याला मारण्याचाच प्रयत्न केला. बोललो इतक्या वेळा काय 2-3 वेळा झालं बोललो आपलं असं काय बोललो कॉल सेंटरवर म्हणा. पण तो बोलला नाही नाईट करावंच लागणार असं तसं. बोललो मी जॉबच सोडतो बोल, कंपल्सरी नाईट करावं लागणार बोलल्यावर मी नाही बोललो. पण हे खूपदा होतं माहिती आहे. ही तर खरी गोष्ट आहे, मी वाचलेली. आणि ही US ची गोष्ट आहे आणि तिथे खरोखर घडलेलं. 1990च्या दरम्यान वगैरे झालं असेल. तर तसं त्यावेळी तिकडच्या कॉल सेंटरमधलीच ही गोष्ट आहे. ठीक आहे. आणि त्यावेळी कसं असायचं ना, आता तिकडे खूप रूल्स आणि रेग्युलेशन्स, वर्किंग आवर्स वगैरे ते सगळे निघालेत. पण त्या काळी एवढं नसायचं. खूप जास्त काम वगैरे करायला सांगायचे. आणि स्पेशली जे असे कॉल सेंटरमध्ये वगैरे असायचे त्यांना खूप जास्त कॉल्स वगैरे करायला लागायचे. तर एक नवीन मुलगी आहे ना एका कॉल सेंटरमध्ये जॉईन झालेली. तिचं आपण नाव पकडूया, चला आपण नेहा तिचं नाव पकडू. ठीक आहे, नेहा. तर ती जॉईन झाली आणि ती जॉईन झाली 1-2 दिवस वगैरे झाले. ते बघितलं की तिच्या आहे ना जेव्हा ऑफिसमध्ये आली ना, तिच्या कॉम्प्युटरवर एक मेल आलेला. तर मेलचा समज त्या व्यक्तीचं नाव आपण संतोष पकडू, तिकडून मेल आलेला. त्यात ते लिहिलेलं अरे हाय ब्युटिफुल, तू खूप छान दिसतेस. आता ही गोष्ट तिकडची आहे. ठीक आहे, तू खूप छान दिसतेस आज. बोलली कोण बघतोय मला. तिला असं वाटलं की ठीक आहे कोणतरी असेल, तिने इग्नोर केलं. दुसऱ्या दिवशी परत आली तेव्हा मेसेज आलेला अरे तू आज लाल ड्रेस नाही घातलास, तू त्यात तू खूप छान दिसत होतीस, तो दुसरा ड्रेस घातला आहे. तेव्हा तिला वाटलं की अरे बाबा कोण आहे, म्हणजे कोणतरी माझ्यावर वॉच करून आहे. तिने इग्नोर केलं. परत दुसऱ्या दिवशी परत आली ती. परत तिला एक मेल आलेला त्याच सेम ईमेल ID वरून की बघितलं रात्री घरी जाऊन पण काम करत होतीस. एवढं नको काम करू, आरामात घे. काम कुठे पळून नाही जात आहे. तू तुझी काळजी घे. मला तुझी काळजी घे असतं असं मला तुझी खूप चिंता आहे. मला तू आवडतेस. तेव्हा तिला वाटलं की बाबा कोणतरी ऑफिसमधला आहे, वॉच करूनच आहे. तेव्हा तिने मेसेज केला, त्याला रिप्लाय केला की बाबा कोण आहेस तू सांग, नाही तर मी कंप्लेन वगैरे करेन ऑफिसमध्ये, तुझ्यावर भारी पडेल. तू सांग कोण आहेस. त्यात मी माझं नाव लिहिलं आहे मेलमध्ये, तू बघ समोर. तर ती बघितलं हा असा नावाचं तर कोण नाही आहे. तेव्हा तिने 1-2 दिवशी तिला वाटलं की कोणतरी आहे आणि तो वेडा बनवते आपल्याला. मग तेव्हा ती जरा त्याशी बोलायला लागली तिला, कारण आता त्याला पकडवायचं होतं. तर ती बोलता बोलता ना एक दिवशी त्यांनी हा मेसेज केला ना. ती बोलली की तुला माझ्याबद्दल एवढं कसं माहिती. ते झालं की मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. ती बोलली काय माहिती आहे सांग. तेव्हा ती बोलली की मला माहिती आहे की तुझा जो मॅनेजर आहे तो बोलला तुला रेज मिळणार आहे, तुझं प्रमोशन होणार आहे. तेव्हा ती शॉक झाली, कारण ती गोष्ट फक्त तिला आणि त्या मॅनेजरलाच माहिती होती. आणि तिला वाटलं की मॅनेजरच असेल. ती गेली आतमध्ये मॅनेजरच्या कॅबिनमध्ये आणि जोर तोडायला लागली की तुला लाज नाही वाटत, हे ते गोष्टी बोलायला लागली. तर तो बोलतो मी काय केलं, तर तूच मला मेल करतोयस एवढ्या दिवसांपासून. तेव्हा तो बोलतो मी कुठे मेल करू तुला, माझा ID तर समोर आहे, मी कशाला मेल करू, कोण मेल करतोय. तर तिने तेव्हा विचारलं की या नावाचा व्यक्ती कोण आहे. तेव्हा मॅनेजर घाबरला. तो बोलला की ह्या नावाचा जो व्यक्ती आहे ना, तिला बसवला आधी, हा 2 वर्षापूर्वी आपल्याच ऑफिसमध्ये होता आणि त्याचं काम करता करता जीव गेला होता. तिथेच तुझ्याच डेस्कवर. हो, ती त्याच्या जागेवर बसायची. आणि इवन हे तिकडच्या न्यूजपेपरमध्ये आलेलं की एक व्यक्तीचा जीव खूप काम ओव्हरलोड असल्यामुळे गेलेला. आणि तिथे तेव्हा जेव्हा त्यांच्या IT डिपार्टमेंटनी वगैरे पण चेक केलं ना, ते मेल्स आहे ना त्याच कम्प्युटरवरून सेंड व्हायचे. तसं तोच बसून काय माहिती काय होतं काय नाही होतं. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या होतात आणि आपल्याला समजत नाही. खूप असे इव्हन एका माणसाचा जीव जो अडकतो ना, तर तो काही करू शकतो. आणि स्पेशली आपण बघतो की जिथे ह्या लोकांचा प्रेझेन्स असतो ना,
तिकडे लाईट जाते, लाईट डिम होते, घड्याळ बंद पडतो, टॉर्चची बॅटरी कमी होते, मोबाईलची बॅटरी, कारण हे लोक एनर्जी वगैरे फुटते. हे लोक एनर्जीज थ्रू बोलतात. त्यांची ते एनर्जी असते, फ्रिक्वेन्सी असते, हे ह्युमन फॉर्ममध्ये नाहीत, पण ते एनर्जी मे ट्रॅव्हल करू शकतात. आणि हेच आमच्यावर आम्ही मागच्या वेळी ते न्यूझीलंड हॉस्टेलच्या इथे गेलेलो ना, आरे कॉलनीमध्ये फ्लिकर होत होती लाईट बरोबर जाईपर्यंत. आणि ते पण असतं ना खूपदा की आपण जोपर्यंत असं नॉर्मल आहोत तोपर्यंत सगळं काही नॉर्मल आहे, पण एकदा आता समज आपण बसलोय आणि सगळे नॉर्मल आहोत आणि मी अचानक बोललो अरे गणेश अलर्ट होईल की नाही, पण आपण जर त्यांच्याबद्दल पण बोललो तर ते पण तर अलर्ट होतील ना. ते तर आहे. तर आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे पण तुला काय वाटतं? नाही, ऑब्विसली मी मगाशी पण म्हटलं की आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्यामुळे त्यांना डिस्टर्बन्स क्रिएट नाही झाला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी एक आहे की ॲक्सेप्ट करा त्या गोष्टी आहेत. आताही आपण इथे शेतावर मला बसलेलो तर एकच वाटतं की आहे, आपण बोलतो नाही त्या गोष्टीबद्दल, पण आपण त्याला त्रास नाही देते. आपण जस्ट एक सांगतोय की बाबा या माणसाचं असं असं झालंय किंवा त्या माणसाने असं असं फील केलंय. आपण त्या माणसाला आपण असं बोलत नाही ना की तू नाहीच आहे म्हणून, आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय त्रास होईल असं मला वाटत नाही. आणि आपण त्याला एक रिस्पेक्ट पण देतो ना. तो जरी बोलत असेल की बाबा जरा माझ्याबद्दल बोलतात ते. तर मंडळी, हाच होता मला वाटतं आजचा हा आउटडोर पॉडकास्ट किंवा एक महफिल म्हणू शकतो आपण, ज्यात आपण बसलो, आपण गप्पा मारल्या. आतापर्यंत आपण हे स्टुडिओमध्ये करत होतो किंवा काय करत होतो, पण आजचं जेव्हा प्रत्यक्ष शेकोटीच्या समोर जेव्हा करतो आणि स्पेशली थंडीत, ते एक वेगळीच मजा येते. तुम्हाला कसं वाटलं? तुला कसं वाटलं सोबत? नाही मस्तच. मग आम्ही तर नेहमीच ट्रेकवर असा चान्स बघतच असतो की कॅम्पिंग करता येईल किंवा मग असं कुठेतरी गप्पा मारता येतील, पण आम्हाला पण रेअरली चान्स मिळतात. का ते सांगतो, कारण ट्रेक करून आम्ही दमलेलो असतो, रात्री गावात झोपून जातात सगळे. जेव्हा फक्त आम्ही कॅम्पिंग अरेंज करतो ना तेव्हाच असे प्रसंग येतात. कारण ट्रेकिंगमध्ये काय होतं ना की आपण दिवसभर चाललेलो असतो आणि रात्री जागा राहणं शक्य होत नाही कोणाला, झोप लागते. हां, 2-3 दिवसाचा ट्रेक आहे तर एखाद वेळेला कुठेतरी तासभर शेकोटी करून गप्पा मारता येतात किंवा मग कॅम्पिंगला. आणि आपला असा योगायोग जुळून आला की आपण भेटलो आणि आपलं एक होतं की आउटडोअरला जाऊन एक असंच रॅन्डम गप्पा, जे रॅन्डम गप्पा मारायच्या आउटडोअरला शेकोटी समोर बसून. पण ही वेगळीच मजा आहे. जर नोटीस केली आपण तर आपण हे रोजचं जे आपण शहरात राहतो, कामावर जातो, कॉलेजला वगैरे, किंवा आपण घरी असतो, बरोबर, तर ते एक सिमिलर लाईफस्टाईल झाली असतो. पण इथे जेव्हा आपण बाहेर येतो, बरोबर, अशा गोष्टी होतात. जेव्हा आपण प्रत्यक्ष माणसांना भेटतो, बोलतो, गप्पा मारतो, तेव्हा ते कुठे ना कुठे असं आपले जे लहानपणीचे दिवस, गावाकडचे दिवस, ते परत असे जगल्यासारखं वाटतात. रिलॅक्स होतो माणूस जेवढ्या गोष्टी शेअर करतो ना, मेंटली रिलॅक्स होतो. तुम्हाला काय वाटतं का, तुम्ही एवढ्या वर्ष ट्रेकिंग वगैरे करताय, तुम्ही का करता? म्हणजे तुम्ही पण घरी आरामात बसू शकता, एन्जॉय करू शकता. फिजिकल स्ट्रेंथ पण ह्याच्याने चांगला राहतो आणि एक नवीन काय काय बघायला भेटतं. आता आपण सगळ्यांना माहितीच आहे AQI लेवल जे आता काय चाललं आहे सध्या परिस्थिती. त्याच्यामध्ये माझं हेच सजेशन आहे की ॲटलिस्ट महिन्यातनं 2 ट्रेक तरी केले पाहिजेत. ट्रेक नाही जमले तरी ॲटलिस्ट तुम्ही कुठेतरी गाव साईडला फिरून या, बरोबर, नेचरकडे चालून या, थोडंसं शुद्ध हवा. हा बस. आणि ते आणि आता मुंबईमध्ये शक्य नाही. आणि आपण शहरात राहतो, मुंबईत राहतो, आणि स्पेशली तिथे राहून आता आपण मोबाईलमध्येच राहतो. आता हे आपल्या लोक आपण मोबाईल मध्ये 2 तास बसलोय, मोबाईलला हात सुद्धा कोणीतरी नाही मोबाईल काढला का? अजिबात नाही, अजिबात हे नाही. गरजेचं आहे. तर तेच गरजेचं आहे. एक्सपिरियन्स देणं गरजेचं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की आपण मिळून हा आपल्या ऑडियन्सला सुद्धा एक्सपिरियन्स देऊ शकतो. बरोबर, ऑडियन्सला जर हवा असेल तर आपण त्यांच्यासाठी पण असं काहीतरी अरेंज करण्याचा प्लॅन करूयात. बरोबर ना. आणि तू करत पण आलायस ना, तुम्ही लोकांनी केलंय पण की नक्कीच लोकांना कसं आपण कॅम्पिंग वगैरे करू शकतो, त्याची डिटेल मी पूर्ण सांगेनच अजून आपण प्लॅन करू तो, आणि आपण फॉर्मॅट करू कसं करता येईल. असंच शेकोटी समोर सगळे लोक येऊन जाऊन, कारण खूप कमी चान्सेस आहेत आणि लिमिटेडच लोकांना आपण नेऊ शकतो, कारण खूप गर्दी नेता नाही येणार आपल्याला. बरोबर. आणि तेवढी लोक मॅनेज झाली पाहिजे.
आणि आपण ठेवत जाऊ तर त्यांचे किस्से हो. आपल्या चॅनलवर पण येतील, बरोबर, ज्यांना अजून लोक बघतील हो. आणि त्यांना पण काहीतरी एक नवीन विरंगुळा बरोबर. त्यांना पण अनुभवायला मिळेल. नक्कीच. तर थँक्यू सो मच भाई, थँक्यू सो मच अमय भाई, गणेश भाई, थँक्यू सो मच मयूर भाई. आपण आलो, गप्पा मारल्या आणि मजा आली. शेकोटी आणि भूतांच्या गोष्टी काय भारी कॉम्बिनेशन आहे ना. आणि हा माहोल जर तुम्हालाही एक्सपिरियन्स करायचा असेल तर आपण घेऊन येत आहोत नाईट आउट बाय भंकस येत्या 17 जानेवारीला, जिथे आपण कर्जत माथेरान या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत, बॉन फायर करणार आहोत, भूतांच्या गप्पा करणार आहोत, एका गावात जाऊन राहणार आहोत. प्रॉपर एक ट्रिप असणार आहे जी आपल्याला ह्या शहराच्या दगदगीपासून लांब नेऊन एका निसर्गाच्या सानिध्यात मस्त ते जुने दिवस जे होते आपले. जर तुम्हालाही हा नाईट आउट एक्सपिरियन्स करायचा असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सॲप करा किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा. तेथे तुम्हाला सगळी माहिती, प्रॉपर आयटिनरी, तिकीट प्राईस आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. तर वाट कसली बघताय, आता डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकवर क्लिक करा आणि रजिस्टर करा. कारण खूप लिमिटेड सीट्स आहेत, खूपच जास्त, 10-15 असतील. तर अजिबात वेळ घालवू नका आणि आता रजिस्टर करा.